जय शिवराय मित्रांनो. आपल्या जर्नी विथ राज या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील दोन अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणार आहोत. शुकाचारी आणि बाणूरगड. निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि सह्याद्रीची भव्यता यांचा अद्भुत संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. जर तुम्हाला किल्ले, ट्रेकिंग, इतिहास आणि निसर्ग यांची आवड असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग प्रवासाला सुरुवात करूया. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवीगार शेती, दूरवर दिसणारे डोंगर आणि पक्ष्यांचा मधुर आवाज, अशा वातावरणात आपला प्रवास अधिकच सुंदर बनत जातो. प्रवास करताना प्रत्येक वळणावर निसर्गाचं वेगळं रूप दिसतं. शहराच्या गोंगाटापासून दूर जात असताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते. मित्रांनो, शुकाचारी हे ठिकाण धार्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जातं. असं मानलं जातं की महान ऋषी शुकाचार्य यांनी येथे तपश्चर्या केली होती. त्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. आजूबाजूला उंच डोंगर, शांत वातावरण आणि निसर्गाची अप्रतिम उधळण पाहायला मिळते. येथून दिसणारं दृश्य खरोखरच मनाला मोहून टाकणार आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच असायला पाहिजे. येथील दगडी रचना, नैसर्गिक गुहा आणि डोंगराकडे पाहताना हजारो वर्षांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. प्रत्येक ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा जाणवते. इथं उभं राहून दूरवरचा परिसर पाहताना मन अगदी प्रसन्न होतं. जर तुम्ही फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी स्वर्गच आहे. शुकाचारीचे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी. ते म्हणजेच बाणूरगड. बाणूरगड हा इतिहासप्रेमींसाठी एक खजिना आहे. रस्त्यातून दिसणारे सह्याद्रीचे नजारे मन जिंकून घेतात. मित्रांनो, बाणूरगडाला भूपाळगड म्हणूनही ओळखलं जातं. या किल्ल्याला मराठा इतिहासामध्ये विशेष स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक घटनांना साक्षीदार म्हणून इतिहासात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज जरी या किल्ल्याचे काही अवशेष शिल्लक असले तरी त्यामागचा इतिहास अजूनही तितकाच भव्य आणि प्रेरणादायी आहे. चढाई करताना थोडा थकवा जाणवतो, पण वरून दिसणाऱ्या दृश्याची उत्सुकता आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देते. वाह, काय अप्रतिम दृश्य आहे. चारही बाजूंना पसरलेला निसर्ग, दूरवर दिसणारी गावं आणि सह्याद्रीच्या रांगा मनाला भुरळ घालतात. किल्ल्याच्या माथ्यावर उभं राहून इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम अनुभवता येतो. येथील वारा, शांतता आणि निसर्गाचं सौंदर्य शब्दात व्यक्त करणं कठीणच. अशा ठिकाणी आल्यावर आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची आठवण येते आणि त्यांच्या कार्याचा अभिमानही वाटतो. हे ठिकाण फक्त पर्यटन स्थळ नाही, तर इतिहास आणि संस्कृतीची जिवंत साक्ष आहे. तर मित्रांनो, आजचा शुकाचार्य आणि बाणूरगडचा प्रवास इथेच संपतो. या प्रवासात आपण निसर्गाचं सौंदर्य, अध्यात्माची अनुभूती आणि इतिहासाचा अभिमान अनुभवला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा.